तर एक महत्त्वाची अपडेट, मुसळधार पावसाचा पावसाळी अधिवेशनाला मोठा फटका बसलेला आहे। पावसामुळे आमदार पोहोचू न शकल्यामुळे विधानसभेचे कामकाज आज 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले। विधिमंडळाच्या इतिहासातला हा अभूतपूर्व प्रसंग म्हणावा लागेल, कारण का पावसाळी अधिवेशन सुरू आहे पण अनेक नेते अनेक मंत्री हे एकतर ट्रेनमध्ये किंवा रस्ते वाहतुकीमध्ये अडकून पडलेले आहेत, त्यामुळे ते वेळेत पोहोचू शकत नाहीयेत। विधिमंडळातले कर्मचारी विधिमंडळामध्ये पोहोचू शकत नाहीयेत, त्यामुळे कामकाज सुरू होणं हे इतक्यात तरी शक्य दिसत नाही आणि त्यामुळे 1 वाजेपर्यंत विधिमंडळाचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे। पण या निमित्तानं सर्वसामान्य जनतेला या पावसाच्या संततधारेमध्ये कशा पद्धतीने अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांची कशी कोंडी होते, त्यांची कशी तारांबळ उडते, या सगळ्याची प्रचिती या नेते मंडळींना निश्चित आली असेल। हसन मुश्रीफ आपले मंत्री सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। पावसाचा खूप मोठा फटका सर्वसामान्यांना बसलाय, तुम्हालाही बसलाय, कुठे आहात तुम्ही सध्या? हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू, पण जसं आपण दृश्यांमध्ये पाहतोय की हसन मुश्रीफ हे देखील वाहतूक कोंडीला सामना करताना आपल्याला दिसतायत। महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये ते अडकलेले होते, त्यानंतर ते कल्याण स्थानकावर उतरले। कल्याण स्थानकात उतरून आपल्या मित्राच्या गाडीतून ते विधिमंडळाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात, पण रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे विधिमंडळात वेळेवर पोहोचणं त्यांनाही शक्य होत नाहीये। त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज, कारण का विधिमंडळातले अनेक कर्मचारी नेते मंत्री हे वेळेत पोहोचू शकत नाहीयेत। पावसामुळे काही जण ट्रेनमध्ये अडकलेले आहेत, अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकलेले आहेत, तर काहींना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा तुझं।